सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मण्डनानां तरुणतुलसीमाला कन्धारकुञ्जनेत्रं सदयधवलहासं श्रीविठ्ठलं चिन्तयामि। अहं हरे तव पादैकमूला अहं हरे तव पादैकमूला दासानुदासो भवितास्मि भूया। मनस्मरेता सुपतेर्गुणास्ते गृणीतवाक कर्म करोतु काय। अहं हरे तव पादैकमूला दासानुदासो भवितास्मि भूया। मनस्परे स्मरेता सुपतेर्गुणास्ते गृणीतवाक कर्म करोतु काय। सदा माझे मना तव चरण स्मरण नारायणा। अंतर्बाह्य जीवना लागो तुझी ओढ। सदा माझे मना तव चरण स्मरण नारायणा। अंतर्बाह्य जीवना लागो तुझी ओढ। हे परमात्मा, माझ्या मनाला तुझी ओढ लागो। सदा माझे मना ते संस्कारित झालेलं मन आहे। संत वचनाचे संस्कार त्या मनावर आहेत। संत वचन श्रवण केले, शास्त्र श्रवण केले, मनावर संस्कार झाले त्या संत वचनाचे। पांडुरंगाचं दर्शन घेतलं, त्या परमात्म्याचं दर्शन घेतलं, त्या परमात्म्याच्या दर्शनानं त्या दर्शनाचे संस्कार मनावर झाले। सदा माझे मना केवळ परमात्माच आवडायला लागला। म्हणून महाराज स्वतःच्या मनालाच उपदेश करतात। सदा माझे मना तव चरण स्मरण नारायण
हे प्रभू, हे नारायणा, आपुल्या चरणाचं स्मरण माझ्या अंतःकरणामध्ये कायम राहो. माझं मन आपल्या चरणाजवळच राहो. आपले ते चरण माझे नेत्र पाहो. तव चरण स्मरण नारायणा, अंतर्बाह्य जीवना लागो तुझी ओढा. त्या परमात्म्याचीच ओढ लागली. मन परमात्म्याकडे धावायला लागलं. इतर ज्या धावा होत्या त्या संपल्या. तृष्णांच्या धावा संपल्या. मन आता केवळ परमात्म्याकडेच धाव घेते. अन्य धावा जीवनामध्ये राहिल्या नाही. सदा तुझे नाम गुण, सदा तुझे नाम गुण, राहो अखंड स्मरण. ओम सदा तुझे नाम गुण, सदा राहो अखंड स्मरण. वेदो माझे अंतकरण, रात्रंदिन अंतरी. सदा तुझे नाम गुण. वाणीमध्ये सदा तुझं नाम विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुझ्या सुंदर रूपांचं वर्णन, तुझ्या गुणांचं वर्णन, सगळं तुझंच वर्णन, अन्य विषय नाही. सदा तुझे नाम गुण, वेधो माझे अंतःकरण. राहो अखंड स्मरण, रात्रंदिन अंतरी. रात्रंदिन केवळ तुझं स्मरण. तुझ्या दर्शनानं प्राप्त झालेला आनंद, त्या आनंदानं प्राप्त झालेला दिव्य भाव, फार श्रेष्ठ जीवन मिळालं आणि फार श्रेष्ठ कार्यामध्ये ते जीवन लावलं. ओम जगीचे पाशमोह. जगामधले पाश, नाना प्रकारचे पाश जीवाला जखडून टाकतात. जगीचे पाशमोह. जगातल्या माईक पदार्थानं मनुष्य विचलित होऊन जातो. ते मोहपाश त्याला बंधनात टाकतात आणि ते बंधन तोडता तुटत नाही. ते अनंत बंधन जीवाला बांधून टाकत असतात, जीवाची दुर्गती करतात. त्या बंधनामुळे तो विचलित होतो, अकरणीय कर्म करतो. जगीचे
पाशमोह नाना बंधने बांधती जीव. नाना प्रकारचे बंधन जीवाला बांधून टाकतात. मनोनी घेतली धाव भवतारी माधवा. मनोनी घेतली धाव भवतारी माधवा. जन्मोजन्मीचे अनुभव आहेत. अनेक जन्म दुःख भोगले, यातना भोगल्या. मोहग्रस्त जीवाला त्या यातनांचा विसर पडला. पण जागृत जीवाला त्याचा विसर पडत नाही. भोगला मागचा जन्म, त्याच्या मागचाही जन्म भोगला. दुःखाचे अनुभव जास्त आहेत. सुखापेक्षा दुःखाचे अनुभव जास्त आहेत. ते अनुभव त्यांचं स्मरण व्हायला लागलं, जीव घाबरायला लागला. नको ते अनुभव. जगीचे पाशमोह नाना बंधने बांधती जीव. नाना प्रकारचे बंधन जीवाला बांधून टाकतात. मागे जे होत आलं आहे तेच पुढे होऊ पाहत. जीव घाबरलेला आहे आणि आता परमात्म्याकडे धाव घेतली. परमात्मा, आता ते मागचं काही नको, ते अनुभव नको. आता ते फार दुःखाचे अनुभव आहेत. जगीचे पाशमोह नाना बंधने बांधती जीव. मनोनी घेतली धाव भवतारी माधवा. परमात्मा, आता रक्षण करा, तारा. आता माझं मन तुमच्या चरणापासून दूर नका जाऊ दे. तुमच्यापासून माझं अंतःकरण दूर जाऊ देऊ नका. माझ्यावर कृपा करा. माझ्या वाणीनं केवळ तुमचं नाम घेतलं पाहिजे. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. परमात्मा, तुमचं रूप, तुमचे गुण, तुमचं सगळं स्वरूप याचंच वर्णन माझ्या वाणीनं करावं. पण ते कसं करावं? ते वर्णन करण्यासाठी जे शास्त्र पाहिजे ते माझ्याजवळ नाही. ते अंतःकरणामध्ये प्रेम पाहिजे तेही माझ्याजवळ नाही. शब्दांची कुशलता माझ्याजवळ नाही. परमात्मा, ते सगळं मला तू द्यावं. तूच माझ्यावर कृपा करावी. ते प्रेम तू मला द्यावं. ज्या प्रेमामुळे शुद्ध भावानं मी तुझं गुणगान करेल. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. देई माझ प्रेम काही कळा. भोगलिप्त इंद्रे केला गुरु अपराध. इंद्र रजोगुणी आहे, भोगलिप्त आहे, गुरुचा अपराध केला. सगळ्या देवांच्या सोबत स्वर्गामध्ये
इंद्र भोगानंद घेत होता. अप्सरांचं नृत्य चाललं होतं. गंधर्व गायन करत होते. सगळे देव धुंद झाले होते. आणि ते धुंद झालेले मदांध देव इंद्राची स्तुती करत होते. स्तुती ऐकण्यामध्ये इंद्र मग्न झाला होता. जीवाला स्तुती ऐकावीशी वाटते, निंदा ऐकावीशी वाटत नाही. पण संत महात्मे स्तुतीही ऐकत नाही आणि निंदाही ऐकत नाही. ते केवळ त्या परमात्म्याचंच गुणगान करतात. माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम, देई मज प्रेम काही कळा. तूच दे परमात्मा, ते प्रेम तूच दे. इंद्राचा प्रसंग आहे. भोगामध्ये धुंद झालेला इंद्र, सगळे देव त्याची स्तुती करत आहेत. ते स्तुती ऐकून 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 त्या इंद्राला असं वाटायला लागलं की आपण सगळ्यात श्रेष्ठ आहोत, स्वर्गाचे राजे आहोत. अहंकाराची बाधा झाली. दोष एक आला की अनेक दोष येतात. तो पहिला दोष, त्या दोषापासूनच सावधान असलं पाहिजे. तो येऊ द्यायचाच नाही. आपण बोध घ्यायचा, जे जे ऐकावं त्यातून बोध घ्यायचा. तो सद्गुण आपल्या जीवनात धारण करायचा. ह्या इंद्राच्या कथा कशासाठी? हे भागवतातले कथा प्रसंग कशासाठी? ऋषी मुनींचे प्रसंग कशासाठी? त्या दंडकारण्यामध्ये गौतम ऋषीला खूप त्रास झाला होता. खूप अवहेलना झाली होती. अंगीकार केलेलं शिवपूजन करता येत नव्हतं म्हणून सोडून दिलं होतं दंडकारण्य. दंडकारण्य सोडून दिल्यानंतर त्या वनामध्ये उदास वातावरण तयार झालं होतं. ऋषीमुनींना दुःख झालं होतं. संताला दुःख झालं, संताला त्रास दिला. गौतम ऋषी निघून गेले. तुलसीदासजी महाराजांनी वर्णन केलं आहे मानसमध्ये. आणि उदासीनता आली. संत आले की आनंद होतो. संत आले की आनंद येतो. जीवनामध्ये येतो, घरामध्ये येतो, आपल्या प्रपंचामध्ये येतो. संताची भेट ही आनंददायी आहे. आणि आता संतच निघून गेले. ऋषीमुनी व्याकुळ झाले. निवेदन केलं अगस्ती ऋषीला. गौतम ऋषी निघून गेले आणि आनंद गेला. अगस्ती ऋषीला असं वाटलं की ही निराशा दूर झाली पाहिजे. सामर्थ्य आहे अगस्ती ऋषीमध्ये, तपोबल आहे. त्यांनी रामप्रभूला विनंती केली, प्रभू तुम्ही दंडकारण्यामध्ये जा. आनंद स्वरूप आहेत रामप्रभू, आनंद सागर आहे. आनंद सागरा, आनंद सागरा, कोदंडधरा, दंडकारण्य पवित्र करा राघवेंद्रा. अगस्ती ऋषीची प्रार्थना. अगस्ती ऋषीनं सुचवलं प्रभूला की आता दंडकारण्यामध्ये आपण जावं. आणि प्रभूनं ते मान्य केलं, स्वीकार केलं. संताचा शब्द स्वीकारला आणि दंडकारण्यामध्ये आले. आणि हे दंडकारण्य जिथे आपला निवास आहे,
आपण मराठी भाषा बोलणारी मंडळी ज्या दंडकारण्यामध्ये निवास करतो ते कधी काळी रामप्रभूच्या चरणानं पुनीत झालेलं आहे, पवित्र झालेलं आहे. इंद्राचा प्रसंग आहे. धुंद झालेला आहे इंद्र, देवही धुंद झालेले आहेत. आता शुद्ध नाही राहिले, आता तत्वाचा विसर पडला, आपल्या खऱ्या स्वरूपाचा विसर पडला. जे दिलाय ते परमात्म्यानं दिला आहे. आपलं प्रारब्ध पाहून दिलेलं आहे, आपले कर्म पाहून दिलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये जे जे मंगल आहे ती परमात्म्याची कृपा आहे. जे आपल्या जीवनामध्ये श्रेष्ठ आहे ती परमात्म्याची कृपा आहे. पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. तो देह पवित्र झाला. जो देह भगवन नामाचं उच्चारण करतो, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत. वदे जो अच्युत सर्व काळ, अखंड नामस्मरण जो करतो तो देह पवित्र आहे. शबरीचा देह पवित्र आहे, अखंड रामप्रभूचं नाम आहे. राम राम राम. ब्रह्म मुहूर्तामध्ये भगवन नाम घ्यावं. यावेळेला कथा सुरू आहे आणि कधी कधी कथा 4 वाजता सुरू होते. वेळ काही निश्चित नसतो, कधी 4ला, कधी 4:30ला, कधी 5ला. पण ब्रह्ममुहूर्तामध्ये कथा सुरू होते आणि ही कथा श्रवण करण्यासाठी काही तरुण मुलं या वयामध्ये ती कथा श्रवण करतात, भक्तिभावानं श्रवण करतात. हे त्यांना प्राप्त झालेले पुण्यसंस्कार आहेत. पुण्यसंस्कार तर प्राप्त सगळ्यांनाच होतात, पण स्वीकार करणारे वेगळे असतात. ज्यांना ते समजले आणि त्यांनी ते स्वीकार केले. हे संत वचनामृत हा जो विषय आहे, यावर जे प्रवचन चाललेले आहेत, त्यामध्ये एकच उद्देश आहे की संत वचनाचं सार तत्व थोडं बहुत ऐकणाऱ्यांना यथाशक्ती प्राप्त झालं पाहिजे. काही ना काही प्राप्त झालं पाहिजे. कथेचा स्पर्श असतो, आधार घ्यावा लागतो, भगवत कथेचा आधार घ्यावा लागतो. पण मूळ तत्व आहे त्या वचनाचं महात्म्य सांगणं. कारण ते वचन अंतःकरणामध्ये दृढ झाले तर कल्याण करणारे आहे. त्याचा उपयोग होईल, निश्चितपणे उपयोग होईल. या मृतप्राय असलेल्या जीवनाला ते संत वचन संजीवनी आहे. आणि ते काही निश्चित नसतं की आता काय सांगायचं आहे. वेळेवर परमात्मा जसा विचार देतात त्याप्रमाणे ते सांगण्याचा उपक्रम चाललेला आहे. ते सांगण्यामध्ये आनंद आहे. वाणीची प्राप्त झालेली ऊर्जा त्या परमात्म्याच्या सेवेमध्ये लागत आहे. मोठे काम करता आले नाही हरकत नाही, पण लहान सत्कर्म हे करीतच राहावे. केवढा मोठा विचार आहे हा.
दिवसभर आपलं कर्तव्य करावं. दुकान आहे तर दुकान चालवावं, शेती आहे तर शेती करावी, नोकरी आहे तर नोकरी करावी. जे जे परमात्म्यानं आपल्याला दिलेलं आहे ते शुद्ध भावानं निष्ठेनं करावं. आपल्या मुळे कोणालाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. मागचं प्रारब्ध भरपूर आहे, ते शेष करायला किती जन्म लागतील हे सांगता येत नाही. म्हणून पुढच्या कर्माबद्दल तरी सावधान असलं पाहिजे. व्यासनारायण भगवान आणि त्या अळीचा संवाद आहे. त्या अळीचा संवाद आणि व्यासनारायण भगवानचा संवाद हा या तत्वाकडेच आपल्याला संकेत करतात. ओम. देह पवित्र होतो भगवान नाम घेतलं की. हो, पवित्र तो देह, वाणी पुण्यवंत, वदे जो अच्युत सर्व काळ. त्या भगवंताचं चिंतन जो करेल त्याच्या जीवनामध्ये दोष नाही राहणार. त्याचं जीवन शुद्ध होईल, निर्दोष होईल, पवित्र होईल. अशा संताचं चिंतन जो करेल तो जरी दोषी असला तरी तो तरुण जाईल. चिंतन भगवंताचंही करायचं आहे आणि चिंतन संताचंही करायचं आहे. तयाच्या चिंतने तरतील दोषी, तयाच्या चिंतने तरतील दोषी. जळतील राशी पातकांच्या, जळतील राशी पातकांच्या. जे काही ज्ञात अज्ञात पाप घडलेले आहेत त्या पापांचे पर्वत झालेले आहेत, त्या पर्वताच्या राशी, त्या पापांच्या राशी जळून जातील. हे महाराजांचे शब्द आहेत. हे परम सत्य आहे आपल्यासाठी. महाराजांची वाणी आहे. आपल्या जीवनाचा हा आधार आहे. This is the greatest advice given by Shri Tukaram Maharaj for us. In his heart there is love for all, for the whole world, and that his feelings are speaking. अंतकरणातले ते भाव बोलत आहेत. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या अंतकरणातले भाव बोलत आहेत. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या. त्यांचं स्मरण करावं. ब्रह्ममुहूर्तामध्ये पांडुरंगाचं स्मरण करावं, कारण पांडुरंगाचं स्वरूप आकलन व्हावं यासाठी त्यांचे आशीर्वाद पाहिजेत आपल्याला. त्यांच्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे. ती वाणी साक्षात्कार करवून देणारी आहे, पांडुरंगाचं स्वरूप दाखविणारी आहे. हो, तुकोबाचे शब्द हे तुको उपनिषद आहेत. ऋषीमुनींनी उपनिषद सांगितले. ईशावास्य उपनिषद, केनोपनिषद,
मुंडक उपनिषद हे जे उपनिषद आहे, ज्यामध्ये ब्रह्मज्ञान आहे, दिव्य उपदेश आहे, वेदांचं सार आहे, शास्त्र सोपं केलं आहे, आणि त्याच्याही पेक्षा सोपं जगद्गुरु तुकाराम महाराजांनी केलं. आपल्या सारख्या अज्ञ जीवांचा उद्धार करण्यासाठी त्यांचे शब्द म्हणजे प्रकाश आहेत. तयाच्या चिंतने तरतील दोषी, जळतील राशी पातकांच्या, देव इच्छिती चरणीची माती. त्या देवांनाही असं वाटतं, ज्यांना देव योनी प्राप्त झालेली आहे त्यांनाही असं वाटतं आपण संत शरण झालं पाहिजे. त्या संतांच्या चरणाची जी माती आहे ती आपल्याला प्राप्त झाली पाहिजे. देव इच्छी रज चरणीची माती, धावत चालती मागे मागे. देव मागे मागे जातात, ती चरणाची माती थोडी मिळावी. देव इच्छी चरणीची माती, धावत चालती मागे मागे. काय त्या उरले वेगळे आणि काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. आता काय वेगळं उरलेलं आहे? आता कोणती तपश्चर्या करायची आहे? आता सगळ्या तपश्चर्या घडल्या, सगळे अनुष्ठान पूर्ण झाले, सगळे यज्ञ घडले, सगळ्या उपासना घडल्या. काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. ज्याच्या कंठामध्ये त्या परमात्म्याचं नाम आहे, त्या परमात्म्याचं नाम कंठामध्ये ज्याने धारण केलं, आता त्याच्यासाठी कोणतीही साधना उरली नाही. आता हीच साधना झालेली आहे. या साधनेमध्ये सगळं आलेलं आहे. भगवन नाम हा सोपा मार्ग आपल्याला दाखविला. पवित्र करणारं नाम, शुद्ध करणारं नाम, कृतार्थ करणारं नाम, नामाचा उपदेश करतात महाराज. काय त्या उरले वेगळे आणि वैकुंठ नायक जया कंठी. वैकुंठ नायक जया कंठी. हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा, हरी पांडुरंगा. तुका म्हणे देवा भक्त संगम. जिथे तो परमात्मा आहे आणि जिथे तो भक्त आहे, आणि ज्या ठिकाणी भगवन नाम आलं
हा संगम झाला. देवभक्त आणि नाम तेथे संगम. तिथे त्रिवेणी आलेली आहे. तेथे ओघनाम त्रिवेणीचा. तेथे ओघनाम त्रिवेणीचा. भोगानंदामध्ये लिप्त झालेला इंद्र, भोगामध्ये धुंद झालेले देव, आणि त्या ठिकाणी आले बृहस्पती ऋषी, देवांचे गुरु. गुरु आले, सगळे ते देव चाचपले. इंद्राला असं वाटलं, मनामध्ये विचार आला, हे कशाला आले. आणि बृहस्पती ऋषींनी हा विचार ओळखला. इंद्राला आपलं येणं आवडलं नाही, कारण या वेळेला इंद्र उपभोग घेत होता, विषयाधीन झाला होता, धुंद झाला होता. त्या भोगामध्ये विक्षेप होतो आहे, हे इंद्राला आवडलं नाही. बृहस्पती ऋषींनी मान खाली घातली आणि निघून गेले. जाताना विचार करायला लागले, याच्यासाठी तपश्चर्या केली, या इंद्रासाठी. याला जीवनामध्ये सफलता प्राप्त व्हावी म्हणून अनुष्ठान केले, यज्ञ केले. या इंद्राला जीवनामध्ये यश मिळालं, आणि ते यश प्राप्त झाल्यानंतर आपले गुरुच त्या इंद्राला नको आहेत. हे जगणं बरोबर नाही, हे लाजीरवाणं जगणं आहे. अशा व्यक्तीच्या कृपेखाली आपलं राहणं योग्य नाही. बृहस्पती ऋषी निघून गेले, स्वर्ग सोडून निघून गेले. काही दिवसानंतर इंद्राला कळलं की आपले गुरु महाराज आपल्याला सोडून गेलेले आहेत, त्यांनी आपला त्याग केला आहे. इंद्राला पश्चाताप व्हायला लागला, पण हा पश्चाताप कायमचा नाही, हा नेहमी नेहमी होत असतो. पश्चाताप झाल्यानंतर मनुष्यानं तोच अपराध पुन्हा करू नये. ज्या कर्मामुळे पश्चाताप झाला ते कर्म करू नये. इंद्र ब्रह्म भगवानकडे गेले आणि ब्रह्म भगवानला म्हणाले की तुम्ही आता काही उपाय सांगा. ब्रह्म भगवाननी धिक्कार केला. धिक्कार असो इंद्रा, अरे जीवनामध्ये जे प्राप्त झालेलं आहे त्याच्या मागे गुरुकृपा आहे. तुझ्यावर गुरुकृपा होती म्हणून तुला हे पद मिळालेलं आहे. या स्वर्गाचा आनंद तुला प्राप्त झाला आहे, तो गुरुकृपेमुळे प्राप्त झालेला आहे. तुला विसर पडला त्या गुरुकृपेचा, आता तुझी काय गती होईल. ब्रह्म भगवानला फार दुःख झालं, धिक्कार करायला लागले इंद्राचा. एवढं तर भान ठेवायला पाहिजे. एवढा बेधुंद झाला की गुरुचा अपमान केला, अवहेलना केली. चिंते व्यापिले ब्रह्म याचे मना. चिंता व्यापिली ब्रह्म भगवानच्या अंतःकरणामध्ये. इंद्र हा ब्रह्म भगवानच्या कुळामध्ये जन्मला आहे. ब्रह्म भगवानचे पुत्र होते मरीची, मरीचीचे पुत्र होते कश्यप,
आणि कश्यपाचे पुत्र आहेत इंद्र हा पणतू आहे ब्रह्म भगवानचा. थोडी ममता तर आहेच ब्रह्म भगवानच्या अंतःकरणामध्ये. इंद्राने केलेला एवढा मोठा अपराध ब्रह्म भगवान त्याला क्षमा करतात. चिंते व्यापिले ब्रह्म याचे मना, जैसे पेटले उद्वेगाचे वना. काय वर्तमान होईल पुढे. ब्रह्मदेवाला चिंता वाटायला लागली. जसा देवलोक आहे तसा दैत्य लोक आहे. देवांचे गुरु बृहस्पती, दैत्यांचे गुरु शुक्राचार्य. अंगिरा ऋषीच्या वंशामध्ये देवांचे गुरु बृहस्पती आणि भृगु ऋषीच्या वंशामध्ये दैत्य गुरु शुक्राचार्य. बृहस्पती आणि शुक्राचार्य यांच्या विचारांमध्ये भेद आहे. ऋषी आहेत पण तरी भेद आहे. शुक्राचार्यांना समाचार गेला, देवांचे गुरु बृहस्पती देवांना सोडून गेले आणि शुक्राचार्यांनी दैत्याला आज्ञा केली, आता स्वर्गावर आक्रमण करा. आता रक्षण करता गेलेला आहे. इंद्रामध्ये पराक्रम आहे, देवांचं सैन्य आहे, सगळे साधनं आहेत, पण इंद्राजवळ गुरु नाहीत. दैत्यांच्या जवळ साधनही आहेत आणि गुरुही आहेत. दैत्यगुरु शुक्राचार्यांची तपश्चर्या दैत्यांचं बळ वाढवणारी आहे. शक्ती संपन्न झालेले आहेत दैत्य. दैत्य हे आज्ञेमध्ये वागतात, गुरु आज्ञेमध्ये वागतात, म्हणून सामर्थ्य आलेलं आहे. गुरुची आज्ञा झाली, त्यांनी स्वर्गावर आक्रमण केलं. स्वर्गाची संपत्ती लुटून घेऊन गेले, काही नष्ट केले दैत्याच्या स्वभावाप्रमाणे. ब्रह्मदेवाला हे समजलं की आता स्वर्गाची दुर्गती आहे, म्हणून चिंतेनं मन व्यापलं. चिंते व्यापिले ब्रह्म याचे मना, जैसे पेटले उद्वेगाचे वना. काय वर्तमान होईल पुढे. पुढे काय वर्तमान होईल. ब्रह्मचिंतित झाले. गंगा किनारीचा प्रसंग आहे. गंगा किनारी एक संत निवास करत होते. त्यांचं नाव होतं संत रविदास. त्यांना रैदास सुद्धा म्हटलेलं आहे. चर्मकार होते, जोडे शिवायचे, चपला शिवायच्या. जसा जसा भक्त मागेल तसं तसं त्याला जोडे चपला करून द्यायच्या. आणि ते करत असताना भगवंताचं नाम घ्यायचं. समोर गंगा वाहते आहे, गंगेचा प्रवाह आहे, आणि गंगेच्या प्रवाही किनारी रविदासजी महाराज परमात्म चिंतनामध्ये तल्लीन झालेले आहे. गायन चाललेलं आहे, पदरचना. आपलं कर्म करत असताना पदांची रचना करतात. प्रभुजी
तुम चंदन हम पानी। प्रभु जी तुम चंदन हम पानी। जाकी अंग अंग बास समानी। प्रभु जी तुम चंदन हम पानी। हिंदी के सुनने वाले भी है, मराठी समझ में नहीं आती है फिर भी सुनते जा रहे हैं। ये पद उनके लिए हिंदी से, ये हिंदी में पद है, रविदास जी महाराज का है, अपनी भाव अवस्था का वर्णन कर रहे हैं। प्रभु जी तुम चंदन हम पानी। जाकी अंग अंग बास समानी। प्रभु जी तुम चंदन हम पानी। प्रभु जी चंदन है, परमात्मा चंदन है। रविदास जी महाराज कहते हैं कि हम तो जल है, पानी है, और उस जल में यदि चंदन को रख दिया जाए तो जल सुगंधित हो जाता है। सारा जल बूंद बूंद सुगंधित हो जाती है, और उस जल के अंग अंग में प्रभु का सुगंध समा जाता है। प्रभु जी तुम चंदन हम पानी। जाकी अंग अंग बास समानी। प्रभु जी तुम घन हम बन मोरा। प्रभु जी तुम घन हम मोरा। जैसे चितवत चंद्र चकोरा। जैसे चितवत चंद्र चकोरा। हे परमात्मा तुम घन हो, मेघ हो, बादल हो, और हम मोर है। और उमड़ते हुए मेघ को देखकर मोर को इतना आनंद होता है, वो नृत्य करने लगता है। उस मोर की जो नृत्य छवि है वो बहुत सुंदर होती है। अपने पंखों को फैलाकर वो मोर नृत्य करने लगता है। अंतकरण का आनंद नृत्य के माध्यम से मोर प्रकट करता है। प्रमाण देते हैं रविदास जी महाराज। प्रभु जी तुम घन हम मोरा। जैसे चितवत चंद्र चकोरा। चकोर चंद्रमा को निहारते रहता है, एक टक निहारते रहता है। चंद्रमा को देखने में चकोर को जो आनंद होता है, हे परमात्मा, वही आनंद हमें भी होता है। प्रभु जी तुम घन हम बन मोरा। जैसे चितवत चंद्र चकोरा। जैसे चितवत चंद्र चकोरा।
प्रभु जी तुम दीपक हम बाती, प्रभु जी तुम दीपक हम बाती, जाकी ज्योति बरे दिन राती। परमात्मा आप दीपक हो और हम बाती है। दीपक में तेल हो, बाती हो और अग्नि का संयोग हो तो प्रकाश होता है। और ये बाती कैसी है, ये दीपक कैसा है कि ज्योति दिन रात प्रकाशित होते रहती है। अंतकरण का भक्ति भाव अखंड है, उसमें खंड नहीं है। हाँ प्रभु जी तुम दीपक हम बाती, जैसे जाकी ज्योत बरे दिन राती। प्रभु जी प्रभु जी प्रभु जी तुम मोती हम धागा, मोतियों की माला बनाई जाए तो शोभा पाती है। मोती वैसे सुंदर ही होता है, जहां भी जड़ दो, सोने में जड़ दो, चांदी में जड़ दो, तांबे में जड़ दो, पीतल में जड़ दो, हर स्थान पर उस मोती की सुंदरता है। और धागे में पिरो दो। प्रभु जी तुम मोती हम धागा, जैसे सोना ही मिलत सुहागा, जैसे सोना ही मिलत सुहागा। प्रभु जी प्रभु जी सुहागा मिल गया है, सुगंध मिल गई है, पहले ही सोना है, स्वर्ण है, धातुओं में श्रेष्ठ। और उससे सुगंध आने लगी है और भी श्रेष्ठ हो गया है। प्रभु जी तुम स्वामी हम दासा। अब ये विचार आया है श्रीमद् भागवत का विचार। प्रभु जी तुम स्वामी हम दासा, ऐसी भगति करे रे दासा। प्रभु जी प्रभु जी रविदास जी महाराज कैसी भक्ति करते हैं, जो विलग नहीं होती, जो भिन्न नहीं होती, जो परमात्मा के साथ एक रूप हो गए हैं। प्रभु जी तुम चंदन हम पानी, जाकी अंग अंग बास समानी। प्रभु जी तुम घन हम बन मोरा, जैसे चितवत चंद्र चकोरा। प्रभु जी
तुम दीपक हम बाती, जाकी जोत बरे दिन राती। प्रभु जी, प्रभु जी तुम मोती हम धागा, जैसे सोना ही मिलत सुहागा, जैसे सोना ही मिलत सुहागा। प्रभु जी तुम स्वामी हम दासा, प्रभु जी तुम स्वामी हम दासा। ऐसी भगति करे रे दासा। भक्ति का शास्त्र रविदास महाराज ने दे दिया है। गंगा किनारे जूते चप्पल बनाने का काम कर रहे हैं, चर्मकार है, हमेशा भगवान के नाम में तल्लीन रहते हैं, संतों की सेवा करते हैं। इसीलिए पिता ने घर से निकाल दिया है। पिता का नाम था रघु। रविदास जी महाराज का विवाह होने के बाद में कहा कि तुम काम की तरफ ध्यान नहीं देते हो, घर में कोई कमाई नहीं लाते हो, अभी तुम इस घर में मत रहो। और अपनी पत्नी को लेकर रविदास जी महाराज एक कुटिया में निवास करते हैं। और रविदास जी महाराज को पत्नी ऐसी मिली है, आज्ञाकारिणी। वो कभी भी एक शब्द रविदास जी महाराज से नहीं बोलती है, उनको दुख पहुंचे ऐसा आचरण नहीं करती है, बहुत आज्ञाकारिणी है। जो भी प्रारब्ध से प्राप्त होता है उसी पर दोनों का गुजारा चलता है, दोनों प्रसन्न है, पत्नी भी प्रसन्न है, रविदास जी महाराज भी प्रसन्न है। भगवान से कभी कुछ मांगना नहीं। दारिद्र्य इतना बड़ा है, गरीबी इतनी बड़ी है, कभी कभी भोजन का प्रबंध नहीं होता है। भगवान को चिंता होने लगी और भगवान ने एक यात्री का स्वरूप धारण किया। रविदास जी महाराज के पास आए गंगा के तट पर और कहने लगे, मैं तुम्हें कुछ देने आया हूं। और एक पत्थर दिखाया। रविदास जी महाराज ने देखा, फिर अपने काम में लग गए। यात्री कहने लगा, ये साधारण पत्थर नहीं है, ये पारस है, ये लोहे को स्पर्श करो तो सोना बना देता है। ये तुम्हारे पास अगर मैं रखूं तो तुम्हारी गृहस्थी बड़े आनंद से चल सकती है। देखो लोहे को सोना ये कैसे बना देता है। चमड़ी काटने का जो शस्त्र है उसको स्पर्श करके दिखा दिया, वो सोना हो गया। रविदास जी महाराज ने देखा कि वो वस्तु सोना हो गई है, उसे अलग रख दिया, अपना काम करते रहे। देखो रविदास, मेरी तरफ देखो, ये पारस पत्थर मैं तुम्हें देने आया हूं। रविदास जी ने गर्दन ऊपर नहीं उठाई। रविदास जी ने कहा, ठीक है, छप्पर में खोस दो। और छप्पर में उसने खोस दिया। यात्री चला गया। परमात्मा थे, धन देने आए थे, धन स्वीकार नहीं किया रविदास जी महाराज ने। कुछ महीने बीत गए।
वही यात्री फिर से आया और यात्री ने कहा, राम राम रविदास। रविदास ने देखा, दोनों हाथ जोड़कर राम राम किया। मुझे पहचाना? मैं पारस पत्थर लेकर आया था, तुम्हें दिया था, उसका उपयोग क्यों नहीं किया? कहां है वो पारस पत्थर? रविदास जी ने कहा, तुमने जहां रखा था वही देखो। और उस यात्री ने देखा, छप्पर में पारस पत्थर वैसा का वैसा ही था। यह निर्लोभी वृत्ति है। सारी साधना करने के बाद में यही भाव विकसित होना चाहिए। यह बहुत बड़ा तत्व है जो रविदास जी महाराज के जीवन में सहज आ गया है। वो भगवान में तल्लीन है, भगवान से कुछ मांगना नहीं है। उस यात्री ने कहा कि कैसे व्यक्ति हो तुम, पारस पत्थर मिलने के बाद भी तुमने स्वीकार नहीं किया। और रविदास जी महाराज ने उस यात्री को उत्तर दिया, मैं अपनो मन हरिसु से जोड़ो। मैंने अपना मन भगवान से जोड़ दिया है। मैं अपनो मन हरिसु जोड़ो। हरिसी जोरो सबसे तोर्यो। सब ही प्रहर तुम्हारी आशा। मना कर्मा बचन कहे रे दासा। मैंने अपना मन हरि से जोड़ दिया है, हरि से जोड़कर सबसे तोड़ दिया है। ये साधना के शब्द है, ये उपासना के शब्द है। विषयों से मन को जोड़ दिया तो हरि से जोड़ नहीं सकते। जो विषयों में लिप्त मन है वो हरि से नहीं लगेगा। मैंने अपना मन हरि से जोड़ दिया है, परमात्मा से जोड़ दिया है। और परमात्मा से जोड़ने के पहले सभी से तोड़ दिया है। और हर क्षण मुझे केवल परमात्मा की आशा है, मुझे तुम्हारी आशा है। साक्षात परमात्मा सामने है, प्रतीक्षा कर रहा है परमात्मा। सब ही प्रहर तुम्हारी आशा। मन कर्म बचन कहे रैदासा। और ये मन से, कर्म से, वचन से रविदास जी महाराज कहते हैं, यही भाव भरत जी महाराज की वाणी में ही है। जैसे श्रीमद् भागवत का श्लोक है, अहम हरे तव पादैकमूल दासानुदासो भवितास्मि भूय। मनस्मरेता सुपतेर्गुणास्ते गृणीतवाक कर्म करोतु काय। जो भाव इस श्लोक में है वही भाव प्रभु जी तुम चंदन हम पाणी। वही भाव जगतगुरु तुकाराम महाराज के अभंग में भी है।
पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, वदे जो अच्युत सर्वकाळ। धर्मन अर्थन कामरुचि, गतिन चहु निर्वाण। धर्मन अर्थन कामरुचि, गतिन चहु निर्वाण। जन्म जन्म रति राम पद, यह वरदानु न आन। जन्म जन्म रति राम पद, यह वरदानु न आन। ये गोस्वामी तुलसीदास जी महाराज के शब्द है। भरद्वाज और भरत जी महाराज के प्रसंग में जिनका उद्घोष तुलसीदास जी महाराज ने किया है, वे शब्द है। धर्म न अर्थ न काम रुचि, मुझे धर्म में भी रुचि नहीं रही, मुझे धन में भी रुचि नहीं रही। अर्थ ही अनर्थ का कारण बन जाता है। हरि 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 हरि। धर्म न अर्थ न काम रुचि, गति न चहु निर्वाण। कितना बड़ा दिव्य भाव है। धर्म भी नहीं चाहिए, धन भी नहीं चाहिए, काम भी नहीं चाहिए और मोक्ष भी नहीं चाहिए। ये बड़ा त्याग है। सारे भोगों का भी त्याग किया है। निर्वाण का भी त्याग कर दिया है। और मांगा क्या है? जन्म जन्म रति राम पद, राम प्रभु के चरणों में प्रीति प्रेम। जन्म जन्म रति राम पद, यह वरदान। यही चाहिए, यह वरदानु न आन। दूसरा नहीं चाहिए, दूसरा मुझे देने का प्रयत्न मत कीजिए। जैसे नचिकेता ने बड़ी दृढ़ता से यम भगवान को उत्तर दिया था। यम भगवान से कहा था कि ये जो भोग है, जो आप मुझे देना चाहते हैं, इनका स्वीकार मैं नहीं करूंगा, मुझे नहीं चाहिए ये भोग। जन्म जन्म रुचि राम प्रद, यह वरदानु नान। श्रीमद् भागवत गीता में प्रभु ने उपदेश किया है, वैराग्य का उपदेश किया है। और श्रीमद् भागवत में भी यत्र तत्र बहुत सुंदर उपदेश है। दशम स्कंद में एक वेणु गीत आया है, और वह वेणु गीत
महाराष्ट्रातल्या संत महात्म्यांच्या गवळणीमध्ये मधुर भावानं प्रगट झाला आहे. आ, आ, गोपियां भ्रमर से कहती हैं कि हे भ्रमर, इस फूल से उस फूल पर उड़ते रहते हो, यहां का मधु लेते हो, वहां का मधु लेते हो, तुम्हारी तृप्ति नहीं होती. भोगानंद जो है, इस भोग में कभी तृप्ति नहीं होती. इथला मधु घ्यायचा, तिथला मधु घ्यायचा, ग्रहण करायचा, आनंद घ्यायचा, पण त्याच्यामध्येच तल्लीन व्हायचं. हे भ्रमरा, हे योग्य नाही. अरे हा मधु काय श्रवण करायचा, हा काय ग्रहण करायचा, केवढा गुंजार चाललेला आहे. त्या मधुच्या प्राप्तीसाठी तुझा गुंजार आहे. हा भोगाचा आनंद आनंद नाही, हा शाश्वत नाही. हे अवगुण आहे, हे सोडले पाहिजे. ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा, रे भ्रमरा, रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा. गुंजार चाललाय भ्रमराचा आणि त्या गवळणी त्या भ्रमराला सांगत आहेत. माऊली ज्ञानेश्वर महाराजांची कृपा आहे. तो भाव जेवढा श्रीमद भागवतामध्ये सशक्तपणे प्रगट झालेला आहे, तो भाव तेवढ्याच मधुरतेनं आणि गंभीरतेनं माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी छोट्याशा रचनेमध्ये प्रगट केला आहे. ऋणु झुनु रे भ्रमरा, भ्रमरा, रे भ्रमरा, रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा. सांडी तू अवगुण रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. ऋणु झुनु रे भ्रमरा, ऋणु झुनु रे भ्रमरा. अवस्था कशी झाली, किती सांगावं आणि किती ऐकावं. ऋणु झुनु रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. या भोगामध्ये तल्लीन होणं, या फुलावरून त्या फुलावर गुंजार करत उडत जाणं, इथला भ्रमर घेणं, इथला मधु घेणं, तिथला मधु घेणं. हे भ्रमरा, हा अवगुण आहे, हा सोडून दे. तुला खऱ्या आनंदाची प्राप्ती झाली नाही, म्हणून या विषयाच्या आनंदामध्ये तू तल्लीन झाला आहेस. खरा आनंद त्या परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. चरण कमळ दळू रे भ्रमरा, चरण
कमाळा दळू रे भ्रमरा 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 चरण कमळा दळू रे भ्रमरा सांडी तू अवगुणू रे भ्रमरा चरण कमळा दळू रे भ्रमरा परमात्म्याच्या चरणाजवळ जा, तिथला सुगंध घे, परमात्म्याला शरण हो. जिथे शरणागती घ्यावी असे ते चरण आहे आणि मोठ्या आनंदानं तो सुगंध तू घे. भोगी तू भोगी तू भोगी तू भोगी तू भोगी तू निश्चळू रे भ्रमरा 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 भोगी तू भोगी तू भोगी तू निश्चळू रे भ्रमरा ऋणु झुनू रे भ्रमरा. सुमान सुगंधू सुमान सुगंधू रे भवरा सुमान सुगंधू रे भवरा परिमळ विद्गोरू रे भवरा परिमळ विद्गोरू रे भवरा सुमान सुगंधू रे भवरा परिमळ विद्गरू रे भवरा. ऋणु झुनू रे भ्रमरा ऋणु झुनू रे भ्रमरा. तो भाग्यवंत आहेस भ्रमरा, तुला ओढ लागलेली आहे सुगंधाची. जे श्रेष्ठ आहे, जे पवित्र आहे, जे मांगल्य प्रदायक आहे, त्याची ओढ लागलेली आहे. परमात्म्याच्या चरणाचा सुगंध. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा बाप रखुमा देवीवरू रे भ्रमरा बाप रखुमा देवीवरू रे भ्रमरा. ऋणु झुनू रे भ्रमरा ऋणु झुनू रे भ्रमरा. आध्यात्मिक उपदेश केला माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. जीवाला उपदेश केलेला आहे. जीव भ्रमर आहे. या विषयाचा आनंद घेतो, त्या विषयाकडे जातो, नाना विषयांचा आनंद घेतो, कधी तृप्त होत नाही, कधी परमात्म्याकडे जात नाही. आणि संत उपदेश करतात, माऊली ज्ञानेश्वर महाराज उपदेश करतात, गोपी उपदेश करतात भ्रमराला
हे भ्रमरा, या विषयानंदामध्ये आनंद नाही, खरा आनंद त्या परमात्म्याच्या चरणाजवळ आहे. ऋणू झुनू रे भ्रमरा, सांडी तू अवगुणू रे भ्रमरा. चरण कमळ दळू रे भ्रमरा, भोगी तू निश्चळू रे भ्रमरा. सुमाना सुगंधू रे भोवरा, परिमळ विद्गरू रे भोवरा. सौभाग्य सुंदरू रे भ्रमरा, बाप रखुमा देवीवरू रे भ्रमरा. बाप रखुमा देवीवरू रे भ्रमरा, रे भ्रमरा. अहं हरे तव पादैकमूल, दासानुदासो भवितास्मि भूय. मनस्मरेता सुपतेर्गुणास्ते, गृणीत वाक् कर्म करोतु काय. सकळ संत शिरोमणी, सकळ संत शिरोमणी. आळंदी वल्लभ कैवल्यदाणी, एक नमस्कार तयाचे चरणी. करिता त्रिभुवनी नमिले संत, करिता त्रिभुवनी नमिले संत. नमो नारायणाय. नमो नारायणाय.